सर्वांना हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 28 फेब्रुवारी 2024 आपण राष्ट्रकल्याण प्रार्थनेने सुरुवात करूया. प्रत्येकाने म्यूट ठेवून आपल्या आपल्या इथे राष्ट्रकल्याण प्रार्थना म्हणायची आहे. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. पुढील सूत्र श्री जोशी काकांकडे. सर्वांना हरिओम. योग ग्रंथ प्राथमिक पाठ आपण एक घेतला, त्याच्यानंतर प्रेरणा पाठ झाला. आज सुद्धा आपण जे पाठ घेतोय तो साधारणतः पूर्वतयारीचा म्हणजे प्राथमिक पाठच आहे दुसरा. आणि आज आपण ह्या योग ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी जी काही एक रूपरेषा आपल्या मनात तयार करायला पाहिजे, किंवा एक प्रकारचं जे ज्याला आपण म्हणतो की एक पीठ तयार करायला पाहिजे किंवा एक बेस तयार करायला पाहिजे, तो करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला नेहमीप्रमाणे गुरुवंदनाची प्रार्थना घेतो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण. आणि आता आपण पाठाला सुरुवात करूया. मागचे जे 2 पाठ झाले त्यातला एक प्राथमिक पाठ होता आणि एक प्रेरणा दिवसाचा पाठ होता. तर थोडक्यात अगदी संक्षिप्त आढावा जे कोणी आले नसतील त्यांच्यासाठी. ह्याच्यापूर्वी आपण जे पाठ केले ते गीतेचे पाठ केले, नंतर मनाच्या श्लोकांवर पाठ केले आणि पसायदानावर विस्तृत संदेश समजून घेण्यासाठी पाठ केले बेसिकली. आणि आता आपण योग ग्रंथावर पाठ करतोय. ह्या सगळ्या पाठ घेण्याचा किंवा या पाठमालांचा किंवा माझ्या बोलण्याचा, आपल्या ऐकण्याचा आणि आपल्या एकमेकांच्या चर्चेचा किंवा माहिती देवाणघेवाण करण्याचा उद्देश काय आहे, हे सगळं आपलं जे काही आपण करतोय ते आपल्याला सार्थकी लावायचं असेल तर आपण काय दृष्टीने या सगळ्या ऍक्टिव्हिटीकडे पाहायला पाहिजे. तर क्रमविकास असा आपण एक शब्द मागच्या वेळेला वापरला की साधकाचा क्रमविकास व्हायला पाहिजे. आणि साधकाचा क्रमविकास होताना शेवटी साध्य जे आहे ते सिद्ध होणं किंवा आत्मज्ञान प्राप्त करणं हेच असतं. अर्थात तिथपर्यंत आपण प्रत्येक जण जाऊच किंवा कोणीही जाईल असा भाग नाही, परंतु कालच्यापेक्षा पुढे थोडं तरी वर आपण गेलोय की नाही हा क्रमविकास आपला होत राहायला पाहिजे. त्यासाठी संकल्प सातत्य, साधकत्वातली प्रगती हे सगळं घडतंय की नाही हे बघायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात हे सगळं करण्याचं तरी काय कारण आहे, तर ध्येय आहे आध्यात्मिक विकास. आणि हा जेव्हा आपण आध्यात्मिक विकास करतो त्याच्यातून प्रपंच सुद्धा साधतो, व्यवहार सुद्धा साधतो आणि आध्यात्मिक किंवा पारमार्थिक प्रगती पण होत असते. आणि म्हणून सतत जागृत राहून म्हणजे ही एक तासभराची हा काही जो काही पाठ असेल ही एक ऍक्टिव्हिटी आहे. ही ऍक्टिव्हिटी हा स्टिम्युलंट आहे, म्हणजे एक प्रकारचा आपल्या अभ्यासाला थोडीशी काय म्हणतात ते प्रेरणा देण्यासाठी हा प्रकार आहे. परंतु हा फक्त ह्या ठिकाणी संपला नाही पाहिजे. आपण सतत जागरूक राहून अत्यंत प्रामाणिकपणाने स्वतःच परीक्षण करत राहिलं पाहिजे आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवण्यासाठी जाणीवपूर्वक आणि सातत्याने प्रयत्न करत राहायला पाहिजे. आता हे मी सांगतोय, हे मी तुम्हाला सांगत नाही, हे माझ्या सकट सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे आणि याला साधना म्हणतात.
आणि ह्या साधनेतूनच, साधना किंवा साधन हे साधन आहे, आणि साध्य काय आहे, ते आपलं जे काही साध्य असेल ते ध्येय आपलं साधलं जातं. आणि साधकत्वाचं साध्य अगदी जरी आत्मज्ञान हे आपण नाही म्हटलं, किंवा सिद्ध होणं किंवा समाधी हे नाही म्हटलं, तरी साधकत्वाचं साध्य कर्मशुद्धी होणं, अहंकार हळूहळू कमी होणं, आपलं जे अज्ञान आहे ते कमी होणं, आपल्याला सगळ्यांशी जमवून घेण्याची शक्ती निर्माण होणं, आणि आपल्या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्या महत्वाकांक्षा, आपल्या आकांक्षा, आपल्या इच्छा, ह्या विशालाकांक्षी, फक्त स्वार्थी न राहता सगळ्यांच्या दृष्टीने विचार करणाऱ्या व्हावं, हे सुद्धा साधकत्वाचं साध्य आहे. आणि ह्या साध्याच्या माध्यमातूनच पुढे आपण आपल्याला पाहिजे ते ध्येय प्राप्त करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण साधतो आहोत का, हा जो विचार आहे, हा विचार ऍट द बॅक ऑफ अवर माइंड, म्हणजे मनात कायम असला पाहिजे, असं हा सगळा उद्देश आहे, म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करण्याचा माझ्या दृष्टीने. आणि आपण सुद्धा याच्यावर विचार करा, आणि त्या पद्धतीने काय, कशा पद्धतीने विचार होतो ते ठरवा. काही माझ्याशी बोलायचं असेल, सांगायचं असेल तर तुम्ही कधी नंतर बोलू शकता. आता आपण योग ग्रंथाबद्दल बोलतोय, आणि म्हणून योग ग्रंथाचं जी आता आपण म्हणतो की तयारी, म्हणजे ही पूर्वतयारी किंवा एक बेस आपण म्हणतो, तो काय कल्पना आहे की बघा, कुठलीही गोष्ट करायला आपण थोडीशी पूर्वतयारी करायला लागते. आपण शाळेत आपल्या मुलाला किंवा नातवाला पहिल्यांदा पाठवतो, त्यावेळेला त्या शाळेत जाण्यासाठी सुद्धा त्याची कितीतरी तयारी करायला लागते. म्हणजे त्याला सांगायचं, त्याच्यानंतर पुस्तकं आणायचे, वह्या, युनिफॉर्म, काय जे काय असेल ते हे सगळं करून, आणि अशी आता शाळा होणार आहे वगैरे वगैरे. किंवा समजा ह्याच्या पुढची स्टेज म्हणजे समजा तो कॉलेजला जाणार असेल 12वी झाल्यानंतर, तरी किती तयारी असते. कारण काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या व्यवस्थित झाल्या तरच पुढच्या गोष्टी व्यवस्थित होतात. ह्या दृष्टिकोनातून आपण ही एक बैठक तयार करून घेतोय की ह्या योग ग्रंथाचे जे उपाय आहेत किंवा योग ग्रंथामध्ये जी चर्चा आहे ती कशासाठी आहे आणि ते कशा पद्धतीने साधेल ह्याच्याबद्दल एक आउटलाईन, ज्याला आपण म्हणतो रूपरेषा, तशी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा मागचा, आणि अजून कदाचित काही लागले तर प्राथमिक पाठ घेऊया आपण प्रत्यक्ष त्या योग ग्रंथांना स्पर्श करेपर्यंत. आता हे योग ग्रंथ आहेत, त्याच्यामधला उपाय काय, कशासाठी आहे, का मनशक्तीचं नेहमी काम असं म्हटलं जातं की इच्छापूर्ती आहे. म्हणजे मनशक्तीच्या याच्यावर लिहिलेलंच असतं ना आपल्या मासिकवर, की तुमचं सुख वाढवण्यासाठी आणि दुःख कमी होण्यासाठी मनशक्ती. थोडक्यात आपली जी इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी योगग्रंथ उपाय देतात. हा विषय विषयोगचा आहे. विषयोगमध्ये एका विशिष्ट वासनेचा किंवा विशिष्ट इच्छेचा विचार केलेला आहे जास्त प्रमाणात, परंतु तिथं जर वासना म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी आल्या, त्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये येतात, हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर भाग्ययोग आहे, तो आपलं भविष्य शुभ असावं आणि आपल्याला भाग्य प्राप्ती, म्हणजे आता इच्छा म्हणजे कसं आहे की आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या इंद्रियांच्या इच्छा असतात, काही मनाच्या इच्छा असतात, नंतर सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, यश, कीर्ती, ह्या सगळ्या गोष्टी मनाच्या असतात. असे सगळे याला भाग्य म्हणतात. ते भाग्य प्राप्तीसाठी तो भाग्ययोग आहे. म्हणजे थोडक्यात इच्छापूर्तीसाठी हे दोन्ही ग्रंथ आहेत. काही इच्छा प्राथमिक असतील आणि त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा पुढे करूया. आणि मग हे जे साधायचं आहे ते बुद्धियोगाने साधायचं आहे किंवा श्रद्धायोगाने साधायचं आहे. श्रद्धा ही जर असेल तर श्रद्धायोगाने ते साधता येईल, आणि बुद्धी असेल तर ठराविक मुदतीपर्यंत बुद्धीने सुद्धा तुम्हाला तिथे जाता येतं. आणि काही त्याच्यानंतर एक ठराविक स्टेज पास केल्यानंतर श्रद्धा लागतेच, कारण आपण योगाने म्हणजे ध्यान, षटचक्र ध्यानाच्या माध्यमातून सुद्धा हे योग ग्रंथ उभाला उपाय देतात. अशी सगळी जी चर्चा आहे ना ती ह्या 4 योग ग्रंथामध्ये आहे. म्हणजे इच्छापूर्तीसाठी बुद्धीचा उपयोग करायचा, श्रद्धेचा उपयोग करायचा किंवा दोन्हीचा उपयोग करायचा, हे सगळं या ग्रंथात सांगितलेलं आहे. आणि शेवटी जो शक्तियोग आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र पद्धतीने प्रयत्न केल्यानंतर एकमेकाचा कसा लाभ होतो हे सांगितलेलं आहे. थोडक्यात इच्छापूर्ती व्यक्तीची, व्यष्टीची आणि समष्टीची हा सगळा भाग आहे. आणि मग ती इच्छा काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला प्रयत्न करता येतात, हा त्यातला भाग आहे.
आता हे सगळे जे उपाय ह्याच्यात सांगितलेले आहेत, त्या उपायाची जी आउटलाईन आहे ती आपण सध्या समजून घेतोय आणि म्हणून हे प्राथमिक पाठ आपण घेतो आहोत. मग अशी म्हटल्याप्रमाणे विषयोगामध्ये काम आणि कामना पूर्तीचा विचार आहे. भाग्ययोगामध्ये यशसत्ता संपत्ती प्रतिष्ठा कीर्ती ह्या सगळ्याचा विचार आहे. आणि बुद्धी आधारित प्रयत्न बुद्धियोगात सांगितलेले आहेत, श्रद्धा आधारित प्रयत्न श्रद्धायोगात सांगितलेले आहेत आणि श्रद्धायुक्त बुद्धियोग म्हणजे सर्वसाध्य अधिक शक्यता असं त्यातलं एक आपल्याला कन्फ्युजन काढता येईल. आणि ह्याच्यामध्ये श्रद्धा खूप महत्वाची आहे, कारण त्याच्याबद्दल स्वामीजींनी स्पष्ट लिहूनच ठेवलेलं आहे. शक्तियोग ग्रंथामध्ये 287 जे पान आहे त्याच्यावर त्यांनी दिलेल्या माझ्या पुरत्या काही सूचना. स्वामीजी म्हणतायत माझ्या पुरत्या काही सूचना मी तुम्हाला देतो. म्हणजे तो शक्तियोग जेव्हा प्रत्यक्ष तो पाठ घेतला त्यावेळेला ते म्हटले असतील, दॅट वॉज समवेअर कधीतरी 85-86च्या सुमारास काहीतरी तो पाठ घेतला असं असतं, म्हणजे 90च्या अगोदरची गोष्ट आहे. माझ्या पुरत्या सूचना देतो. स्वामीजी म्हणतायत मी तुमच्याशी बोलतोय, जोपर्यंत व्यवहार करतोय तोपर्यंत अभ्यासाने मिळालेलं ज्ञान निश्चय हे सगळं तुम्हाला शब्दाने तुमच्यापर्यंत पोचू शकेल. पण शब्दामध्ये थोडा तरी भाव असतोच ना. शब्द हे काही अगदी काय म्हणतात ते त्रयस्थासारखे येत नाहीत. समोरच्याशी बोलताना आपल्याला कम्युनिकेट करताना आपल्या शब्दामध्ये आपल्या भाषेमध्ये काहीतरी थोडासा भाव असणारच. आणि स्वामीजी म्हणतायत म्हणून तो भाव नको असेल तुम्हाला किंवा भावरहित जर का आपल्याला शब्द किंवा ज्ञान पाहिजे असेल तर ते म्हणतात मी अलिप्त स्थितीत असेल तर तेव्हा तुम्हाला अधिक उपयोग पडू शकेल. आणि म्हणून ते म्हणतात मी आता प्रत्यक्ष जेव्हा तुमच्या समोर आहे तेव्हा ज्ञान तत्पर राहा, पण समोर नसताना भाव तत्पर राहा. आता स्वामीजी आपल्या समोर काही नाहीयेत किंवा त्यांच्या समाधीहून बरेच वर्ष झालेले आहेत, त्यावेळेला त्यांनी सांगितलंय भाव तत्पर राहा, म्हणजे मिळालेल्या ज्ञानाच्या शंका न काढता संपूर्ण ज्ञाननिष्ठा बाळगा. ज्ञान आंधळेपणाने स्वीकारू नका, ज्ञान पूर्ण डोळेसपणाने स्वीकारा, परंतु एकदा मान्य झालं की त्याच्यावर शंका काढू नका, त्यावर पूर्ण निष्ठा बाळगा आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला उत्कृष्ट प्रत्यय येतील. अशी खात्री पटलेले लोक जर एकत्र आले तर त्यांच्या विचारांची श्रद्धायुक्त एकता प्रचंड शक्ती निर्माण करेल आणि त्यामुळे केवढी प्रचंड शक्ती निर्माण होईल याचे संदर्भ तुम्हाला शक्तियोगामध्ये बघायला मिळतील. थोडक्यात श्रद्धायुक्त विचारांची एकता किंवा श्रद्धायुक्त प्रयत्न हे आपल्याला जास्त उपयुक्त पडतील असे स्वामीजींनी सांगितले. अर्थात श्रद्धा अंध नसावी आणि प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने आपण तपासून घ्यावी आणि त्या पद्धतीने आपण या योग ग्रंथामध्ये सुद्धा अभ्यास करताना ते तपासून घेऊनच नंतर त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आता शक्तियोगमध्येच स्वामीजी या योग ग्रंथाचं सार काय आहे आणि साध्य काय आहे त्याच्याबद्दल सांगतात. ते म्हणतात जे वाचलं ऐकलं त्याचं चिंतन करावं, स्वतःच्या मनाची खात्री पटवावी आणि ह्या सगळ्या प्रक्रियेने आपल्या सर्वांगीण बदल होतो याचा अनुभव घ्यावा. पण हा अनुभव घ्यायचा असेल तर एक अट आहे, ती म्हणजे आपलं वर्तन नीतीला धरून पाहिजे, समतेला धरून पाहिजे. कारण असं वर्तनच खऱ्या स्वार्थाचा मार्ग आहे. नीतियुक्त वर्तन म्हणजे नीतीला धरून, नीतिमान म्हणजे चुकीचं वर्तन नाही पाहिजे, योग्य वर्तन पाहिजे. आणि समता वर्तन पाहिजे म्हणजे माझ्याबरोबर थोडा तरी इतरांचा पण विचार पाहिजे. कारण असं वर्तन केलं तोच खऱ्या पद्धतीने स्वार्थ साधतो आणि बऱ्याच वेळा तो तात्पुरता नकोसा वाटला तरी तो स्वीकारला की त्यांनी अनेक विघ्न दूर होतात. आणि कुठल्याही माणसाला स्वतःला आपली साधना सहज करता येईल हे सगळं जे मर्म आहे ते चारी योगग्रंथ सांगतात आणि परत ते सांगत नाहीत नुसते, त्याचे पुरावे पण देतात. आता हा अभ्यास करून त्यातले विचार तुम्ही पत्करले आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन चिंतन झालं तर स्वामीजी म्हणतात तुमच्या मनाला शांती मिळेल, समाधान मिळेल. इतकंच नाही तर एकदा तुमच्या मनाने अहंकार सोडला
की तुमच्या ती चेतनशक्ती देखील साधना प्रयत्नाने तुमच्या ज्ञानशक्तीशी रेझोनेट होईल आणि हा एक अत्यंत स्वावलंबी आणि उत्कृष्ट आणि अपूर्व असा आनंद असेल. सर्व शरीर तेज शांतीने प्रस्फुटित झाल्याचा अनुभव येईल आणि ही अंतस्थिती तुम्हाला बाहेरही शांती आणि प्रतिष्ठा मिळून देईल. म्हणजे अंतर्बाह्य बदल आणि तो चांगला बदल हा आपल्याला अनुभवता येईल या सगळ्या ग्रंथाच्या शिक्षणाने आणि त्याप्रमाणे केलेल्या वर्तनाने. आता आपण मागच्या पाठामध्ये स्वामीजींचा साधारणतः संन्यासपूर्व प्रवास बघितला होता. आता त्यांनी जे न्यू वे तत्वज्ञान किंवा हे नवीन जे त्यांचं जे काही मनाचं विज्ञान त्यांनी अध्यात्माचं मनाचं म्हणजे अध्यात्म जे आहे ते विज्ञानाच्या भाषेत मांडलं. ती मांडणी जी त्यांनी केली त्या साधारणतः 4-5 टप्प्यामध्ये झालेल्या. आपण मागच्या वेळेला बघितलं 22 मार्च 1957 त्यांना आत्मप्रत्यय आला. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या विज्ञानाच्या माध्यमातून सगळ्या इंग्रजी ग्रंथांचं लिखाण केलं आणि ही विज्ञान आधारित इंग्रजी ग्रंथांची मांडणी स्वामीजींनी साधारणतः 1958 ते 1963 यापर्यंत केलं. म्हणजे ही जी न्यू वे फिलॉसॉफी जे मनशक्तीचं जे तत्वज्ञान आहे जीवनाविषयीचं त्याची पहिली मांडणी इंग्रजीमध्ये ते कुठले ग्रंथ आहेत ते मी तुम्हाला सांगतो नंतर. जवळजवळ 16-17 ग्रंथ आहेत ते. तर ती मांडणी 58 ते 63 पर्यंत झाली. नंतर फेब्रुवारी 63 मध्ये संन्यास झाला. त्याच्यानंतर योग साधना झाली, तपसाधना झाली. 1971चा देहमुक्ती प्रयोग झाला आणि गीता जगण्याच्या प्रयत्नात जे जे करायला लागतं ते स्वामीजींनी या दरम्यान केलं. त्याच्यानंतर गायत्री यज्ञ झाला 1981 साली आणि मग योग ग्रंथ आधारित म्हणजे ही विज्ञान आधारित मांडणी केली होती आणि ही योगाच्या आधारित मांडणी जी आहे ती 1900 साधारणतः 82 ते 83 जे आपण आता हे ग्रंथ बघणार आहोत 4-5 ग्रंथ त्याची मांडणी 82-83 सालात केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या वर्तन संकल्पाला किंवा आपल्या साधनेला षटचक्र साधनेची सुद्धा जोड दिली पाहिजे. म्हणजे वर्तन आणि ध्यान, कृती आणि शांती अशा पद्धतीचा हा सगळा उपाय सांगितलेला आहे. त्याच्यानंतर मग आत्मविलय योग समाधीचा आणखीन एक प्रयोग 84 साला 22/4/84 सुमारास झाला, एप्रिल 84 सुमारास. आणि त्याच्यानंतर ही परत सगळी तत्वज्ञानाची एक वेगळ्या पद्धतीने मांडणी स्वामीजींनी 84 वर्गात केलेली आहे. ती साधारणतः 1990 ते 1993 या दरम्यान केलेली आहे. त्याच्यात पहिल्या वर्षी मनाचा अभ्यास, दुसऱ्या वर्षी आपण जो जीवनातला व्यवहार करतो त्या व्यवहाराचा अभ्यास, तिसऱ्या वर्षी शरीराचा अभ्यास आणि चौथ्या वर्षी आत्म्याचा अभ्यास, अशी 4 वर्षाची हा प्रत्यक्ष पाठ स्वामीजींनी घेतले आणि साधकांनी त्यावेळेला अटेंड केले आणि अजूनही ते चालू आहे. त्याच्यानंतर स्वामीजींनी नोव्हेंबर 93 मध्ये प्रकाश समाधी घेतली आणि अजून एक पद्धतीने त्यांनी त्यांच्या ह्या तत्वज्ञानाची मांडणी केली. तो शिवग्रंथ संच आहे. म्हणजे ती ललित वाङ्मय स्वरूपात म्हणजे 5 कादंबऱ्या आहेत त्या आणि त्याच्यामध्ये ही सगळी तत्वज्ञान मांडणी केलेली आहे. म्हणजे विज्ञानाच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातून, नंतर मन, शरीर, आत्मा आणि व्यवहाराच्या माध्यमातून आणि ललित वाङ्मय स्वरूपात अशा पद्धतीने स्वामीजींनी त्यांचं हे सगळं तत्वज्ञान आहे ते मांडलेलं आहे आणि आपण त्यातला ह्या योग पद्धतीने जे तत्वज्ञान मांडलेलं आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. हे न्यू वे फिलॉसॉफी इन टर्म्स ऑफ सायन्स आणि फिजिक्सची होती, विज्ञान आधारित मांडणी 58 ते 63 दरम्यान. त्याच्यामध्ये स्वामीजींनी कुठली कुठली पुस्तकं लिहिली आहे. प्रत्येक पुस्तकाबद्दल काय आता आपण बोलणार नाही, फक्त आपण टायटल्स बघतोय. फिलॉसॉफी टायटल्स त्यांनी म्हटलं गॉड रिकन्सिडर्ड, पर्पज ऑफ द युनिव्हर्स, व्हॉट माइंड मीन्स, सायन्स अँड फिलॉसॉफी. या प्रत्येक पुस्तकामध्ये आता पहिला गॉड कन्सिडर रिकन्सिडर मध्ये देवाची संकल्पना एक वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे. पर्पज ऑफ द युनिव्हर्स मध्ये हे विश्व तरी निर्माण तरी कसं झालं आणि विश्वाचा हेतू काय याच्याबद्दलच लिहिलेलं आहे. व्हॉट माइंड मीन्स म्हणजे मनावर, मनाच्या काय म्हणतात ते मनाची वैशिष्ट्य आणि मनाच्या गुणधर्म, मनाचे गुणधर्म प्रॉपर्टीज याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि ही सगळी जी लिखाण आहेत, ग्रंथसंपदा आहे ती खूप त्यांच्या वेळेच्या पुढची आहे. म्हणजे अजून सुद्धा यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या
सायन्सला सिद्ध करता येत नाहीयेत, परंतु त्यांनी त्यांच्या अनुभवाने त्यांच्या साधनेने त्या सिद्ध केलेल्या आहेत. आणि चौथा आहे सायन्स अँड फिलॉसॉफी. त्याच्यानंतर आरोग्याविषयी त्यांनी जी पुस्तकं लिहिली त्याच्यामध्ये डेथ ऑफ डिसीज, क्युअर विदाउट मेडिसिन, क्युअर युअर सेल्फ आणि रिच अँबिशियस हेल्दी ही 4 पुस्तकं होती. भविष्य, शुभ भविष्य बद्दल त्यांनी जी पुस्तकं लिहिली ती पुस्तकं अशी होती: न्यू वे टू फॉर्च्यून अँड हॅपीनेस, लिव्ह टू फॉर्च्यून अँड हॅपीनेस अँड इक्वेशन ऑफ हॅपीनेस. ह्याच्या व्यतिरिक्त जनरल टायटल्स आहेत: सेव्ह युअर चाइल्ड फ्रॉम युअर सेल्फ आणि मार्क्स प्रूव्ज रिव्हर्थ. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जी नवीन ऍडिशन झाली ती पुस्तकं आहेत: नो युअर डेथ, लाईफ आफ्टर डेथ, माइंड पॉवर, गीता इन टर्म्स ऑफ लेटेस्ट इन सायन्स, सायन्स ऑफ प्रेयर्स अँड 32 क्वेश्चन्स आणि डिअर मिस्टर बॉस. ही जी पुस्तकं आहेत 16-17 पुस्तकं, ह्यामध्ये जवळजवळ मनशक्तीची सगळी जी फिलॉसॉफी आहे जी पुढे त्यांनी 4-5 वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडली किंवा सांगितली ती सगळी त्याच्यामध्ये आलेली आहे विज्ञानाच्या माध्यमातून. आता ही रूपरेषा, न्यू वे फिलॉसॉफीची रूपरेषा बघत असताना या तत्वज्ञानाचं जर सार आपल्याला पाहिजे असेल तर ते आपल्याला प्रार्थनेमध्ये बघायला मिळतं. आणि ह्या प्रार्थनामध्ये काय दिलेलं आहे, प्रत्येक प्रार्थना तुम्हाला साध्य साधन स्पष्टता करते. म्हणजे तुमचं काय साध्य आहे आणि काय साधन तुम्हाला ते साध्य मिळवून देईल ह्याच्याबद्दल स्पष्टता देते आणि तुम्हाला एक प्रयत्न दिशा द्यायचे काय करायचे ती. आता ह्या कुठल्या कुठल्या प्रार्थना आहेत, बऱ्याच प्रार्थना आहेत, पण मी त्यातल्या काही प्रार्थना आपल्याला या आजच्या चर्चेसाठी घेतोय. ती म्हणजे कर्मशुद्धीची प्रार्थना आहे, आत्मकल्याण प्रार्थना. आत्मकल्याण प्रार्थना आपण नेहमी पाठ संपल्यानंतर जी घेतो ती. आता राष्ट्रकल्याण प्रार्थना सुरुवातीला आपण घेतो. यज्ञप्रकाश प्रार्थना आहेत, विश्वकल्याण प्रार्थना आहेत, समाज कल्याण प्रार्थना आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे स्वतःचं, काही प्रार्थना स्वतःसाठी सांगण्यात आणि काही स्वतःसाठी आणि सर्वांसाठी प्रार्थना आहेत. आता कर्मशुद्धी प्रार्थना म्हणजे एकच प्रार्थना आपण चर्चा करू. आपण प्रार्थनेवर एक वेगळा पाठ घेणार आहोत की त्या प्रार्थनेच्या प्रत्येक प्रार्थनेचा अर्थ जरी आपल्याला कळला तर बाकी काही कुठलीही गोष्टचा अभ्यास करण्याची गरज नाही, फक्त त्याच्यावर त्या पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे. ही कर्मशुद्धीची प्रार्थना जी सकाळी 7:58 केली जाते मुख्य केंद्रात आणि आपापल्या ठिकाणी साधक करतात, किंवा स्वामीजींच्या देहांतरानंतर ती संध्याकाळी 7:58 करायला सांगितले. ती प्रार्थना अशी आहे: हे सत्य स्वरूप परमेश्वरा, मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालो आहे. या कर्मबंधनातून सोप्या आणि खोट्या तऱ्हेने सुटून जाण्याचा कोणताही मार्ग नाही. अर्थात ही जी जाणीव आणि ज्ञान मला नव्यानेच प्राप्त होत आहे त्या मर्यादेपर्यंत मी रोज सर्वांगाने अधिकाधिक शुद्ध होत आहे. हे परमेश्वरा, ही सद्बुद्धी, प्रेरणा आणि ज्ञान तू माझ्यात सतत कायम ठेव. थोडक्यात बघू आपण. हे सत्य स्वरूप परमेश्वरा, सत्य हाच परमेश्वराचं स्वरूप आहे आणि ते सत्य स्वरूप जे आहे त्या सत्य स्वरूप परमेश्वराला आपण ही प्रार्थना करतोय आणि काय सांगतोय, मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालेलो आहे. जर का वासना शिल्लक असतील तरच आपल्याला परत जन्म घ्यायला लागतो. मृत्यूनंतर जर का तुम्ही वासना शून्य होऊन गेलात किंवा सगळ्या वासना शांत झाल्या आणि कुठलीही वासना शिल्लक राहिली नाही तर आपल्याला जन्मच घ्यायला लागत नाही. आणि ज्या अर्थी आपला जन्म झालेला आहे त्या अर्थी आपल्याला काहीतरी इच्छापूर्तीसाठी हा जन्म झालेला आहे. आणि मग कर्मबंधन का निर्माण होतं? कर्म तर करावं लागतं. जन्म झालेल्या प्रत्येक माणसाला कर्म करावं लागतं. पण कर्म करत असताना आपण ते काहीतरी फळासाठी करतो आणि ते फळाचं बंधन निर्माण होतं. गीता सांगते निरपेक्ष कर्म करा किंवा तुम्ही कर्मयोग करा. म्हणजे फळासाठी कर्म करू नका. फळ मिळेल परंतु त्या फळासाठी कर्म करू नका. आणि कर्मबंधन का निर्माण होतं? ते फळ मिळालं तर त्याची अपेक्षा थोडा वेळ बरं वाटतं, मग त्याच्यापेक्षा अधिक फळ मिळालं पाहिजे, त्याच्यापेक्षा अधिक फळ मिळालं पाहिजे. साधं आहे की समजा आपल्याला भाड्याचं घर असेल तर आपल्याला वाटतं की आपलं निदान 1 BHK फ्लॅट पाहिजे. 1 BHK फ्लॅट झाला की आपण काही शांत होत नाही.
मग पुढची इच्छा येते, अजून थोडा मोठा पाहिजे, अजून थोडा मोठा पाहिजे, मग बंगला पाहिजे किंवा आणखीन काय. ही जी सिक्युरिटीची भावना आहे, आधी कोणीच नसतो, मग तो नगरसेवक निवडून येतो. नगरसेवक झाला की थोड्या दिवसांनी त्याला असं वाटतं की आपल्याला थोडं अध्यक्ष व्हायला पाहिजे शहराचं. अध्यक्ष झाल्यानंतर वाटतं की आमदार व्हायला पाहिजे. असं करता करता ही एक एक बंधनं वाढत जातात आणि ह्या कधीच संपत नाहीत गोष्टी. आणि त्यामुळे शेवटी आयुष्याचा शेवट कधीतरी येतो तेव्हा अनेक भावना, सगळ्या गोष्टी मिळून सुद्धा अनेक मिळायच्या राहतात आणि त्या बंधनात आपण निर्माण होतो. म्हणून हे सत्यस्वरूप परमेश्वरा मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालेलो आहे. या बंधनातून सोप्या आणि खोट्या रीतीने सुटून जाण्याचा कुठलाही मार्ग नाही. सोप्या आणि खोट्या रीतीने नाही, परंतु अवघड आणि खऱ्या रीतीने आहे. हा त्याचा दुसरा अर्थ आहे. अवघड आणि खऱ्या रीतीने मग ती साधना आहे, ती प्रत्यक्ष साधना आहे, परमेश्वरी तत्वांची साधना आहे, समतेची साधना आहे. आणि मग त्याच्यापुढे म्हणलेलं आहे मार्ग नाही, अर्थात ही जाणीव आणि ज्ञान मला नव्यानेच प्राप्त होते. म्हणजे अर्थात मला जे सोपं नाही ते करायचं आहे, जे असत्य जे खरं आहे ते करायचं आहे. आणि मग ही जी माझी सद्बुद्धी, प्रेरणा आणि ज्ञान मला झालेलं आहे ते तू माझ्यात कायम ठेव. कारण मी फक्त ह्या पद्धतीने वागत राहिलो तरच शुद्ध होणार आहे. माझं कर्म शुद्ध झालं आणि कर्म शुद्ध झाल्यानंतर जर का माझं चित्त शुद्ध झालं, वृत्ती शांत झाली, तरच मी तुझ्याबरोबर येईल. सत्यस्वरूप परमेश्वर रूप मी होईन. याचा अर्थ परमेश्वराची ही जी प्रार्थना आहे ती त्याच्याबद्दल मगाशी म्हटल्याप्रमाणे की ही प्रार्थना साध्य सांगते. आपल्याला काय साध्य आहे की आपल्या सत्य स्वरूपाशी जायचं आहे. साधन काय आहे की मला प्रत्येक माझं कर्म शुद्ध करायचं आहे आणि ते कर्म शुद्ध करताना माझ्या अपेक्षा मला पूर्ण करता नाही येणार ह्याच्याबद्दल जाणीव ठेवायचे आणि एक समाधान आणि शांती कर्म करत असताना मिळवायचे. म्हणजे साध्य साधन स्पष्टता आहे आणि काय पद्धतीने प्रयत्न करायचा, प्रयत्न दिशा दिलेली अशी प्रत्येक कल्पना दिशा. आता आत्मकल्याण प्रार्थना आपण जेव्हा शेवट करू तेव्हा तुम्ही आता काळजीपूर्वक ती ऐका. अशीच सगळ्या प्रार्थना आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या तत्वज्ञानाचं सार या प्रार्थनामध्ये येतं. आणि मग आपण एखादा पाठ शक्य झालं तर ह्या रूपरेषेच्या पाठामध्ये ह्या प्रार्थनेवर पाठ घेऊया किंवा प्रत्यक्ष स्वतंत्र पाठ नाही झाला तर जाता जाता एक एक प्रार्थनेची चर्चा करूया. परंतु या प्रार्थनेमध्ये तत्वज्ञानाचं सगळं सार आलेलं आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची जी मांडणी केलेली आहे स्वामीजींनी तत्वज्ञानाची, मगाशी आपण 4-5 पद्धतीने बघितली, त्या सगळ्याचं सार हेच आहे. आता एक महाभारतातली कथा स्वामीजींनी दिलेली आहे. ती कथा आहे महाभारतातली जेव्हा पांडव वनवासात असतात आणि त्यांचं वनवास चालू असतो आणि त्यांना इकडे तिकडे फिरायला लागत असतं. त्यावेळेला अज्ञातवास वनवास वगैरे असताना ते एक दिवशी ते असेच फिरत असतात आणि ऊन खूप असतं, प्रचंड रखरखाट असतो आणि झाडाखाली बसले, तहान लागलेली आहे. आता मग युधिष्ठिर म्हणजे मोठे बंधू आहेत, ते सर्वात छोटा कोण आहे, सहदेव, त्याला सांगतात जरा सहदेवा जरा बघ कुठे पाणी मिळतंय का. तो म्हणला ठीक आहे आपण सगळ्यांनी बसा, मी पाणी घेऊन येतो. आणि तो जातो. तो पाण्याला जातो, परतच येत नाही. बराच वेळ झाला तरी परत येत नाही. मला काय झालं काही कळत नाही. म्हणून मग नकुलाला पाठवतात. धर्मराज नकुलाला पाठवतात, जा बाबा काय सहदेवाला झालं. तोही येत नाही. मग अर्जुनाला पाठवतात, तोही येत नाही. भीमाला पाठवतात, तोही सगळे जातात आणि कोणीच परत येत नाही. मग धर्मराज स्वतः उठतात आणि जातात. तर त्यांना एक छान सरोवर दिसतं थोडं अंतरावर गेल्यानंतर आणि तिथे त्यांना त्यांचे 4 भाऊ मरून पडलेले दिसतात. तर ते त्यांना हात लावून उठवायचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात यक्षाचा मोठा आवाज येतो. एक यक्ष असतो, त्या यक्षाचा आवाज येतो आणि तो यक्ष सांगतो माझ्या प्रश्नाचं उत्तर दे नाही तर तू पण मरून पडशील. आणि मग ती मोठी गोष्ट आहे. यक्ष येतो, तो अनेक प्रश्न विचारतो. त्याला यक्ष प्रश्न असे अजूनही म्हटलं जातं. यक्ष प्रश्न म्हणजे खूप अवघड प्रश्न. पण धर्मराज त्या सगळ्यांची उत्तरं देतो. ती उत्तरं दिल्यानंतर
तो यक्ष म्हणतो, मी आता प्रसन्न आहे आणि तुला आता तुझ्या 4ही भावांपैकी कुणाला तरी एकाला जिवंत करायची मी तुला परवानगी देतो. फक्त एकालाच तुला करता येईल. धर्मराजाने क्षणाचाही विचार न करता नकुलाकडे बोट दाखवलं. नकुल जो आहे, नकुल आणि सहदेव म्हणजे आता दोघातला जो मला वाटतं मोठा तो नकुल, तो राजबिंडा नीटस शांत झोपल्यासारखा नकुलाचा देह जसा काही धर्मराजाच्या प्रेमाने त्याच्या पेशीतून हसत होता. ह्या यक्षाने 4ही भावाला सल्ला दिला होता. प्रत्येक जण आला तेव्हा त्यांना विचारलं होतं की त्यांनी तळ्यातलं पाणी पिऊ नये. तो सल्ला कुणीही जुमानला नाही. इतकी तहान लागली होती की सगळेजण पाणी प्यायला गेले आणि पाणी प्यायल्यानंतर मेले. धर्मराजाने बाकी पाण्याला हात लावला नाही आणि त्यांनी यक्षाला सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरं दिली आणि खुश करून टाकलं. कोणत्याही एका भावाला जिवंत करण्याचा हक्क त्यांनी धर्मराजाला दिला होता आणि धर्मराजाने काय सांगितलं, नकुलाला जिवंत करा. आता त्या यक्षालाच धर्मराजाचं उत्तर पटलं नाही. तो यक्ष त्याला म्हणाला आश्चर्याने, अरे त्या नकट्या पोराला घेऊन तू काय करणार आहेस? भीम आणि अर्जुन तुझे आधार आहेत. त्या दोघांपैकी कोणी जरी आला तरी तुला तुझं राज्य परत मिळेल. तू आता राज्य सोडून वणवण फिरताय तुम्ही. तुला राज्य मिळवायचं असेल तर हे भीम आणि अर्जुन तुझे चांगले आधार आहेत. पण धर्म म्हणाला, मला ते नको आहे. मला राज्य नको आहे. धर्मराज म्हणला, मला न्याय हवा आहे, सत्य हवं आहे आणि न्यायाने मिळालं तरच मला राज्य हवं आहे. अन्यायाचं राज्य नको आहे. मग तो यक्ष म्हणतो, नकुलाला पत्करून आणि अर्जुनाला डावलून न्याय कसं साधणार आहेस तू? मग धर्मराजाने अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुन पण पडला होता. उंच होता, नितळ, तेजस्वी, वीर अर्जुन धर्मराजाचा जणू काही अखेरच्या मिटल्या पापण्याने निरोप घेत होता. धर्मराजालाही खूप माया वाटली. अर्जुनाकडे त्याचं मन ओढलं जात आहे. पण हे त्याच्या लक्षात आल्यानंतर निग्रहाने त्यांनी तिथून आपले डोळे फिरवले आणि तो यक्षाकडे वळून म्हणाला, यक्षराज, कुंती आणि माद्री या 2 आयांचे आम्ही 5 पुत्र आहोत. कुंतीचा मुलगा म्हणून मी जिवंत राहणार आहे, पण माद्रीचा तरी एक मुलगा जिवंत राहायला हवा ना, म्हणून नकुल जिवंत उठवा. आता हे ऐकल्यानंतर यक्ष सुद्धा विचारात पडला. त्याच्यातील सुद्धा जी सद्वृत्ती किंवा ती प्रज्ञा होती ती जिवंत झाली. त्यांनी नकुलाला तर जीवन स्पर्श दिलाच आणि पाठोपाठ 3ही भावांना त्यांनी जागृत केलं आणि मग 4ही भाव जिवंत झाले. स्वामीजी या गोष्टीचं सारांश किंवा काय म्हणतात ते कन्क्लुजन करताना म्हणतात, केवळ स्वार्थ मागितला म्हणजे स्वार्थ साधत नाही, पण निस्वार्थाच्या पोटात सर्व स्वार्थ साधतो. आणि ही आपल्या धर्माची विलक्षण आणि प्रत्येकारी असा उपदेश आहे, अशी सांगी आहे. धर्मसंगती ह्या ग्रंथामध्ये ही गोष्ट दिलेली आहे. आणि ह्या गोष्ट आपल्याला मनशक्तीच्या तत्वज्ञानाचं सार सांगतं. हे तत्वज्ञानाचं सार जे प्रार्थनेमध्ये आलेलं आहे ते असं आहे की स्वार्थासाठी निस्वार्थ, सुखासाठी दुःख स्वीकार. मागच्या वेळेला हा प्रश्न कुणीतरी विचारला होता, म्हणजे मी त्याचं उत्तर नंतर दिलं होतं, म्हटलं आपण नंतर पूजा पाठामध्ये. हे सारच आहे, स्वार्थासाठी निस्वार्थ, सुखासाठी दुःख स्वीकार, मिळवण्यासाठी संकल्प आधारित त्याग, सत्कर्म पालन, निरपेक्ष, निरहंकार आणि कर्तव्य भावनेनी सत्कर्म पालन. परत त्याचा सारांश असा, निष्काम कर्माने आपली चित्तशुद्धी होते, निष्काम उपासनेने चित्त शांती होते आणि चित्तवृत्ती निरोधाने ध्यान शांती होते. चित्त शुद्ध, चित्त शांत आणि त्याला परत शांतीची जोड ध्यानाची, म्हणजे कर्मातही शांत, भक्तीतही शांत आणि ध्यानातही शांत. अशा पद्धतीने जर का शांती झाली तर भय, राग, धैर्य आणि शांती. भय आणि राग हे आपल्याला कायम लागलेलेच आहेत. भीती आपल्याला कायम आहे, क्रोध आपल्यालाही कायम आहे. पण हळूहळू धैर्याकडे आणि धैर्याकडून शेवटी शांतीकडे जाणं ही साधनेची प्रगती आहे.
मगाशी हे तत्वज्ञान 84 वर्षामध्ये स्वामीजींनी सांगितलं. त्याच्यात हे सगळं जर का आपण समजून घेतलं आणि नुसतं समजून घेतलं नाही, बुद्धीने समजून घेतलं, मनाने समजून घेतलं, वर्तनात आणलं, चिंतनाने वर्तनात आणलं आणि त्या पद्धतीने जर का आपण काही प्रयत्न केले, साधना केली, तर हा सगळा जो काय म्हणतात तो मार्गदर्शन आहे ते कशा पद्धतीने आपल्याला मदत करेल. त्या 84 वर्गामधलं पहिलंच वाक्य आहे की ज्ञानाची आणि प्रत्ययाची सरिता सुरू होत आहे. ही प्रचंड वाहणारी एक नदी आहे आणि त्यातले काही थेंब आज येत आहेत. तुमचा त्याग या तुमच्या समिधा आहेत. परमार्थ तुमच्या हातून घडणार आहे. सगळ्यांचं दुसऱ्यांचं कल्याण करताना तुमचं सुद्धा कल्याण होणार आहे. फक्त विचार पटल्यानंतर आचार हवा, वागणं हवं. माणसाचा स्वभाव कुठून आला, कसा झाला, कसा होणार आहे, कुठे जाणार आहे, हे सगळं समजून घ्यायचं आहे. याचं नाव ज्ञान. सुखात माजू नये, दुःखात लाजू नये, अशा पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व फुलवण्याचा प्रयत्न मी करतोय. स्वामीजी सांगतायत तुमच्यासाठी मी प्रार्थना करतोय. मला आठवत आहे रसायनीला आम्ही एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता स्वामीजी असताना. मला वाटतंय 92च्या फेब्रुवारीमध्ये. स्वामीजींचं विवेचन झाल्यानंतर स्वामीजींनी सांगितलं की म्हणजे सगळं त्यांनी हे नेहमीचं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. 1 तास तवा तास ते आमच्या ऑफिसर्स क्लबमध्ये साधारणतः 100-150 लोकांच्या समोर बोलले आणि त्यांनी सांगितलं की 1 तास त्याग करायचा तुम्हाला कोणापैकी संकल्प असेल तर त्यांनी हात वरती करा. तर 5 लोकांनी हात वरती केला. स्वामी म्हणजे ठीक आहे, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना भेटा आणि जे काय करायचं ते सांगतील नंतर तुम्हाला ते. पण नंतर हा कार्यक्रम झाल्यानंतर स्वामीजी गाडीत बसले. कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांची रूम होती आणि मी त्यांना घेऊन चाललो होतो. ते मला म्हणले थोडा 1 मिनिट थांबा. गाडी थांबवली त्यांनी आणि त्यांनी प्रार्थना केली 5 मिनिटं. कुणासाठी? हे 5 लोक ज्यांनी संकल्प केला होता त्यांच्यासाठी. म्हणजे त्यांची ओळख नाही, पाळख नाही, काय नाही, फक्त म्हणजे संकल्प केलाय म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. म्हणजे स्वामीजींना आपल्याला काय पद्धतीने एनकरेज करायचं ते सांगण्यासाठी मी सांगतोय की कोणाचाही नाही. बरं ते संकल्प पाळतील न पाळतील काही माहित नाही, परंतु त्यांना चांगली इच्छा झाली म्हणून त्याच्यासाठी स्वामीजींनी प्रार्थना केली. साधकांसाठी किती प्रार्थना केली असेल स्वामीजींनी. सत्य हे शुभ आहे, सुंदर आहे, हा विश्वास बाळगण्याची भावना आपल्या मनात उभारायला पाहिजे. हे जग सुंदर करायचं असेल तर सत्याची उपासना आपण करायला पाहिजे. आणि हाच विज्ञान किंवा ज्याला अध्यात्म म्हणतो त्याचं आणि विज्ञानाचं दोन्हीचं ध्येय आहे की आपल्याला हे जग सुंदर करायचं आहे. आपल्याला सत्य जे काही आहे या जगात ते शोधून काढायचं आहे. आणि हे सगळं करत असताना मी चांगलं केलं हा घोष आणि अहंकार यात मी अडकून पडायला नको. आणि म्हणून त्यासाठी उत्कृष्ट प्रतीक असेल तर शिवाचं प्रतीक आहे, जो महादेव आहे, जो खूप मोठा देव आहे, जो देवांचाही देव आहे, पण तो स्मशानात राहतो, निस्संग आहे. आणि अशा पद्धतीने शक्तीचं परंतु त्यागाचं प्रतीक म्हणून सत्यम शिवम सुंदरम असं सुरुवातीच्या त्या पाठामध्ये स्वामीजी सांगतात. आता हे सगळं करायचं म्हणजे आपण वेळ दिला पाहिजे. प्रत्येकाला उद्योग आहे, काही ना काहीतरी करायचं असतं. म्हणजे फार मोकळा वेळ नसतो. पण आपला मोकळा वेळ कसा जातो? आता बघा, मी तर रिटायर आहे आणि आम्ही बरेच रिटायर लोक इथे पनवेलला भेटतो. काही ना काहीतरी लोक करत असतात. कुठल्या तरी या संस्थेमध्ये काम, त्या संस्थेमध्ये काम, किंवा कुठेतरी सेवा, काहीतरी, किंवा कुठेतरी पार्ट टाइम जॉब, असं कुणाकुणाचं काय काय चालू असतं. पण काही लोक काहीच करत नाहीत. तर काही करत नाहीत म्हटल्यानंतर मग त्यांना समजा विचारलं, तुम्ही काही करत नाहीत, मग वेळ कसा जातो? ते म्हणणं मला वेळच नाही, वेळच पुरत नाही. प्रत्येक जण सांगतो मला वेळ पुरत नाही. मग कसं? काय नाही, सकाळी 6:30, 6:30 उठायचं, चहा वगैरे झाल्यानंतर थोडी चक्कर मारून यायची, बाहेर आल्यानंतर 7:30, 8ला आल्यानंतर टीव्ही बघायचा, थोडा पेपर वाचायचा, नाश्ता करायचा, नाश्ता केल्यानंतर आरामात आंघोळ वगैरे करायची, पूजा करायची,
12-12:30 वाजले की मग जेवण झाल्यानंतर वामकुक्षी. 3-3:30 वाजले की थोडा वेळ परत टीव्ही, वाचन, संध्याकाळी फिरायला. सकाळी फिरायला जाताना सुद्धा लोक भेटतात, संध्याकाळी पण. आणि मग तिथे वेळ कसा जातो काहीच कळत नाही, अजिबात वेळ पुरत नाही. असा वेळ आपला जात असतो. आणि मग गप्पा तरी कसल्या असतात. साधारणतः 4 लोक भेटले की सर्वसाधारणतः जो नाही आला 5वा त्याच्याबद्दल ते बोलायचं असतं. आणि ते बोलायचं असतं ते असं की त्याच्याबद्दल फार चांगलं बोलण्याची पद्धत नाहीये. आणि एकदा ती टीका किंवा ते सगळं सुरू झालं कुचाळक्या करणं की वेळ कसा जातो कळत नाही. बरं, ह्याच्यात संपलं तर राजकारण आहे, प्रत्येकाला मत आहे, प्रत्येकाला एक्सपर्ट आहे. म्हणजे प्रत्येक जण सांगतो की मी हरहरी. आणि अशा पद्धतीने वेळ जातो. स्वामीजी म्हणतात आपण आयुष्य कारण शून्यतेने जगत असतो. चकाटा पिटण्यात, टाइमपास करण्यात, खोटा गप्पा मारण्यात आपण वेळ घालत असतो. आपल्याला आपले शब्द फुकट आणि वाया घालवण्याची सवय लागलेली आहे. आणि म्हणून कारण शून्य बडबडीपेक्षा शून्य कारणाचा तपास करण्यात आपलं आयुष्य कसं घालवायचं याचा विचार आपण करायचा असतो. शून्य कारणाचा तपास म्हणजे ते शून्य की ज्या ठिकाणी सर्व आहे, ज्या शून्यातूनच विश्व निर्माण झालेलं आहे असं म्हणतात. आणि ते शून्य जे आहे त्या शून्य कारणाचा तपास करण्यात आपलं आयुष्य. आणि मग स्वामीजी उदाहरण देतात की एक मोठं प्रचंड वडाचं झाड असतं. एवढं प्रचंड झाड असतं की त्याच्याकडे 50 लोक खाली त्याच्या झोपले तरी त्यांना सावली मिळते. पण ते झाड कशातून निर्माण होतं? छोट्या बी मधून निर्माण होतं. ती बी फोडली तर आत पोकळी असते. म्हणजे बी, सगळं झाड बी मधून निर्माण होतं. आणि ती बी जी छोटी असते ती जरी फोडली तर त्यात काहीच मिळत नाही. म्हणजे त्या पोकळीमधून सगळ्या झाडाची निर्मिती होते. आणि हे जग सुद्धा एका अतिसूक्ष्म बिंदूच्या महास्फोटातून निर्माण झालेलं आहे. विज्ञानाचं जे ह्या जगाच्या निर्मितीबद्दलची जी थिअरी आहे ती बिग बँग थिअरी म्हणतात. की काहीही नव्हतं, एका क्षणार्धात एक प्रचंड स्फोट झाला आणि हे जग निर्माण झालं असं सांगतात. आणि शेवटी हे जग परत शून्यात जाणार आहे. ह्या जगाचा परत शेवट शून्यात होणार आहे. आणि म्हणून शून्य हे चिरंतन सत्य आहे. आणि हे ज्ञान तुमच्या मनात बिंबो असं स्वामीजी साधकांना सांगतात. आणि हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. शून्य शोधिले नाही जेणे, काय विवरण केले तेणे, अज्ञानपणे फुगणे गाढव जिणे पशुचे. योगाभ्यासीना दिसणारा नील तेजोमय शून्य बिंदू हे शून्य ज्यांनी पाहिलं नाही, ज्यांनी कशाचा विचार केला नाही आणि न कळण्याने ज्याचा अहंकार वाढला, अशा मनुष्याचे जगणे माऊली म्हणतात गाढवासारखे व्यर्थ होय. माऊली कधीही कठोर भाषा वापरत नाहीत, परंतु अत्यंत कमी ठिकाणी त्यांनी कठोर भाषा वापरलेली आहे. तर अशा पद्धतीने जगणं हेच एक मोठा शाप आहे. मग ह्यासाठी काय पाहिजे तर वर्तन संयम ही गोष्ट आहे. मोठे लहान सर्वांना, अगदी छोट्यापासून अगदी मोठ्यापर्यंत, वृद्धापर्यंत, स्त्रियांना, पुरुषांना, कुठल्याही स्थितीला असो माणूस, कुठल्याही पोस्टला असो, सगळ्यांना अनेक प्रकारचे ताणयुक्त आयुष्य आहे. कारण सध्याची जीवन पद्धतीच तशी आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना सगळं असून खूप ताण आहेत. आणि म्हणून आपलं स्वतःचं आणि पुढच्या पिढीचं भविष्य सावरणं हे एखाद दुसऱ्याचं काम नाही. आपण सगळ्यांनी मिळून काम करू असं स्वामीजी म्हणतात. बघा, ह्या ताणांची व्यवस्था केली पाहिजे. कसले ताण असतं आपल्याला? आपल्याला काळजी असते. कधी आपण असलो तरी आपल्याला काळजी असते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय होईल आणि कसं होईल हा एक मंत्र आपण जपत असतो. काय होईल कसं होईल म्हणजे काय? सगळं चांगलं आहे पण हे टिकेल का? आणि वाईट झालं तर ते बरं होईल का? सगळं अशा पद्धतीचा सगळा विचार असतो. आपल्या स्वतःबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, व्यवसायाबद्दल. आणि फारच जर का वेगळा असेल तर तो इतरांच्या म्हणजे समाजाबद्दल आणि राष्ट्राबद्दल पण विचार करतो. आता ही काळजी आणि काजळी या दोन गोष्टी आहेत. काळजी आणि काजळी. समजा काजळी असेल, पूर्वीचे दिवे असायचे बघा, काचेचे दिवे आणि आत त्याला रॉकेलचा दिवा, त्याच्यात वात आणि काजळ आणि काचे तो त्याच्यावर जर काजळी पडली
तर आतला प्रकाश दिसत नाही. आणि जशी काळजी आपण करायला लागलो की आपल्याला खरं हित आपलं काय आहे ते कळत नाही, आपल्याला अनावश्यक भय वाटायला लागते, असुरक्षितता वाटायला लागते. सगळं असून सुद्धा आपल्याला असुरक्षित वाटतं. म्हणजे घर आहे, सगळ्या घरात गोष्टी आहेत, पैसा आहे, तरी सुद्धा सेफ वाटत नाही. परत सिक्युरिटी काय, उद्याचं काय, उद्यासाठी काय, हे सगळं चालू असतं. अशा पद्धतीने आपली सगळी शक्ती ताणामध्ये उधळली जातेली आहे. तर आपल्याला आपल्या वर्तनात आपणच संयम आणला पाहिजे. आणि मग ते करण्यासाठी काय करायचं, तर त्या ठिकाणी परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 गोष्टी आहेत. ते आपण थोडं पुढे समजून घेऊया. थोडक्यात असं की परा म्हणजे अस्वस्थतेची चाहूल जी लागते ती आपल्या मनात नाही, ती येतच असते. पण एकदा ती अस्वस्थतेची चाहूल लागली की पुढची पश्चंती ही स्टेज आहे. ह्या 4 गोष्टी आहेत ना, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरी म्हणजे आपल्या त्या प्रत्यक्ष कृती होते ती, किंवा आपलं बोलणं होतं ते. ह्या त्याच्या आधीकडच्या 3 गोष्टी आहेत, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. परामध्ये थोडी अस्वस्थता आपल्याला वाटते, पश्चंतीमध्ये आपण शोध करतो काय मला हवं आहे, कशासाठी लागलेला आहे. त्याच्यानंतर त्या शोधेनंतर आपल्या लक्षात येतं, समजा अस्वस्थता झाली, मग आपण विचारतो कसली अस्वस्थता आहे. मग इकडे तिकडे शोध सुरू होता आणि आपल्याला दिसतं की मला बहुतेक भूक लागली. आता मग ही झाली की आपली शोधाशोध सुरू होते. मध्यमा म्हणजे पुटपुट सुरू होते, भूक लागली, मग आता काय करावं, सकाळची वेळ आहे, घरात तर कोण नाहीये, भूक लागली, गरम गरम काय मिळेल, अशी सगळी पुटपुट सुरू. मग शेजारी हॉटेल आहे, चांगला वडा मिळतो, बटाटा वडा, पाववडा किंवा आणखीन काहीतरी. मग तिथे आपण जातो आणि ऑर्डर करतो. म्हणजे तिथे जाण्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्या परा, पश्चंती, मध्यमा या सगळ्या होत असतात. आणि म्हणून आपल्याला जर संयम करायचा असेल, ही जी शेवटची जी स्थिती आहे ही योग्य पद्धतीने आपल्या हातून कृती व्हायची असेल तर अगोदर कंट्रोल करायला लागतात. ह्याबद्दलचा एक थोडासा डिटेल भाग आपल्याला वेळ मिळाला तर आपण बघूया. पण ह्या ठिकाणी संयम लागतो, म्हणजे वर्तनातला संयम हा आपण आपल्यालाच करायचा असतो. आणि त्याच्या स्टेजेस काय आहेत ते आपण जाऊ. आणि हे जे संस्कार आहेत की सुखदुःखाचा नियम असं स्पष्ट सांगतो. इक्वेशन ऑफ हॅपीनेस स्वामीजींनी पुस्तक लिहिलं आहे. आणि प्रत्येक पाठाच्या अगोदर पहिला जो पाठ असतो, प्रत्येक वर्गाच्या पहिला पाठ, तो हाच विषय असतो की सुखदुःखाचा नियम स्पष्ट सांगतो की आयुष्यात काही ध्येय साधायचं असेल तर त्यासाठी काटेकोर प्रयत्न करायला लागतात. मौज मजेत गुंतून चालत नाही. दुःख स्वीकार, म्हणजे काहीतरी दुःख स्वीकार करायला लागतो, प्रयत्नांचं दुःख तरी. संकल्पाने संयम पाळायला लागतो. आणि हे सगळं आपण केलं तर आपण सुखाच्या दरीत खोल जाणार की ध्येयाच्या शिखरावर आरूढ होणार, हा खरा प्रश्न असतो. म्हणजे आपल्याला सुख मिळणारे, दुःख मिळणारे, ध्येय आपण गाठणार आहोत, नाही गाठणार आहोत, हे सगळं आपल्या प्रत्येक माणसाच्या प्रयत्नावर, संयमावर आणि नियम पालनावर अवलंबून असतं. आणि हे सगळं बालकांना लहानपणापासून मुलावर संस्कार कसे घडवायचे ह्याचं पालकांनी ज्ञान घेतलं पाहिजे, मुलांनी ते समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याचे आघात बालकांवर कसे होतात, मग त्यांचं आयुष्य पुढे कसं दुःखी होतं, हे स्वामीजींनी अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने अनेक दृष्टीने वर्गामध्ये समजून दिलेलं आहे. आणि योग्य ध्येयनिश्चिती, संयमपूर्वक कृती हा उपाय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याची चर्चा या सगळ्या वर्गामध्ये आणि पुस्तकामध्ये आपण बघणार आहोत, किंवा त्याची काही एक रूपरेषा आपण ठरवून घेणार आहोत. आणि हे करत असताना शेवटी हा सगळा प्रयत्न करत असताना दिवसात काही वेळ तरी ध्यान करावं आणि शांतीचा अनुभव घ्यावा, असं स्वामीजी सांगतात. ध्यान म्हणजे काय, आता ध्यानासाठी सुद्धा षटचक्र साधना या 4 ग्रंथामध्ये उपाय म्हणून दिलेली आहे. ती सुद्धा आपण एखाद्या पाठामध्ये शेवटी आउटलाईन समजून घेऊया. मी नाही, माझी बुद्धी नाही, आणि मी त्या शून्याशी एकाग्र होत आहे अशा स्थितीत हळूहळू जाणं आणि एकाग्र होणं म्हणजे ध्यान करणं. आता ही काही सोपी गोष्ट नाहीये. आपल्याला आपल्या दिवसभरातल्या सगळ्या जे संस्कार असतात किंवा पूर्वसंस्कार असतात ते नेमके ह्या ध्यानाच्या वेळेला आठवतात, तिथे आपल्याला त्रास होतो. आणि म्हणून तिथे सुद्धा प्रयत्नाने, शांतीने, संयमाने ध्यान प्रक्रिया शिकावी लागते, टिकवावी लागते. आणि हा अभ्यास रोज थोडा तरी आपल्या जीवनात केला पाहिजे.
प्रत्येक गोष्ट प्राप्त करायची तर आपल्याला कृती करायला लागते. कृती करत असताना गती निर्माण होते आणि गतीला प्रतिगती असते. सुखासाठी आपण गती निर्माण करतो आणि त्यामुळे दुःखाची प्रतिगती निर्माण होते. हे आपल्याला वरवर जरी पटलं नाही तरी अनिवार्य सत्य आहे. आणि म्हणून ध्यानाची शांती आणि प्रतिगतीच्या संकल्पाने व्यवहार शुद्धी म्हणजे थोड्याशा त्यागाने व्यवहार शुद्धी या दोन पावलावर आयुष्य बेतलं आहे. आणि सर्व योग ग्रंथात त्याला उपाय दिलेले आहेत आणि त्याला षटचक्र साधना ध्यान साधना पण सांगितलेली आहे. उत्कृष्ट व्यवहारी जीवन जगत स्वतःच आणि दुसऱ्याचं कल्याण साधू शकणारा मनुष्य निर्माण करणं हे मनशक्तीचं उद्दिष्ट आहे. आणि मग स्वामीजी आपल्याला विचारतात, आज तुम्ही सुखात असाल पण हे सुख टिकायला नको, पुढची पिढी चांगली व्हायला नको, हा देश चांगला व्हायला नको. फक्त स्वतःला विचार करू नका, आपली कर्तव्य आठवा आणि त्याप्रमाणे वागा, नाहीतर तुमचं आणि देशाचं भलं व्हायची शक्यता नाही. 1990 साली स्वामीजींनी हा इशारा दिलेला आहे. आणि स्वामीजी म्हणतात, मला तुम्हाला स्वावलंबी करायचं आहे. वर्गात किंवा पाठामध्ये सर्वसाधारण उत्तर मिळतील पण उरलेली उत्तरं तुमची तुम्ही शोधायची आहेत. आणि मी ही कशाला धडपड करतो, स्वामीजी म्हणतात, मला तरी हे कशासाठी करायचं आहे. आणि मग त्याचं उत्तर ते देत नाहीत. त्यांनी एक दोन गोष्टी सांगितल्या. टॉलस्टॉय नावाचा एक मोठा विचारवंत पश्चिमेत होऊन गेला. जुन्या काळात तो असाच चालला होता रस्त्यावर, त्या भिकारी भेटला त्याला आणि भिकाऱ्याने त्याच्याकडे भीक मागितली. आता टॉलस्टॉयला त्या भिकाऱ्याकडे बघून सुद्धा दया आली आणि त्याला वाटलं आपण याला काहीतरी द्यावं. हा विचारवंत होता, फिलॉसॉफर होता. याने आपले सगळे खिसे तपासले, खिशामध्ये काहीच नव्हतं. आता बिचारा देण्यासाठी पैसे नव्हते आणि ते सगळे पैसे नसल्यामुळे टॉलस्टॉयचा चेहरा अत्यंत पडला. पण तो भिकारी पुढे आला आणि तो म्हणला, बरोबर आहे हो, काही तुम्हाला वाईट लागलं नको, तुमची इच्छा होती, तुमच्याकडे नाहीत पैसे पण मला सगळं मिळालं, तुमच्याकडून मला खूप मिळालं. तर त्याच्यावर टॉलस्टॉय त्या भिकाऱ्याला सांगतात, अरे बाबा, मी तर तुला काहीच नाही दिलं, पण तुझं मन एवढं मोठं आहे की तुला काही न मिळता तुला सगळं मिळालं, हे मला तुझ्याकडून शिकायला मिळालं. बिस्मिल्ला खानांची एक त्यांनी आठवण सांगितली त्यावेळेला, की स्वामीजी त्यावेळेला मागच्या वेळेला आपण बघितलं की त्यांना संगीताची आवड होती आणि संगीत पट्ट्या जगण्यासाठी अनेक पद्धतीने त्यांनी रेकॉर्डिंग केलं. ते एका कुठल्या तरी कार्यक्रमासाठी बिस्मिल्ला खानांना बोलवलं आणि त्यांची 10 मिनिटं एका ठराविक रागातली सनई रेकॉर्ड करायची होती. आणि बिस्मिल्ला खान त्या मूडमध्ये शिरले आणि त्या रागातली सनई वाजवत राहिली. 10 मिनिटं झाले, 12 मिनिटं झाली. त्यांना सगळ्यांनी खूण केली, आता तुम्ही थांबा म्हणून. पण ते वाजवतच राहिले. अर्धा पाऊण तास झाला, मग शांत झाले. त्यांना विचारलं की का हो, तुम्ही तर 10 मिनिटं वाजवायची, तुम्ही अर्धा पाऊण तास का एवढी का वाजवली. ते म्हणाले, वेळ संपलाय, मला समजलं होतं, मैं समझ गया था लेकिन दिल रोधा था. म्हणजे मी माझ्यासाठी सनई वाजवत होतो. स्वामीजी, मी धडपड का करतोय ह्याचं उत्तर देत आहेत की मी माझ्या आनंदासाठी करतोय. तुम्हाला याचा फायदा होईल का, घ्यायचा का नाही, हा तुमच्यावर आहे. आणि मग एका शेवटच्या मेळाव्यामध्ये, मला वाटतंय नोव्हेंबरच्या अगोदरचा मेळावा, म्हणजे कुठला, ऑगस्टचा मेळावा, ऑगस्ट 93चा मेळाव्यामध्ये स्वामीजीने एक गोष्ट सांगितली होती की एक असाच फिरणारा माणूस की जो हा होता, म्हणजे असा साधू होता, तो इकडे तिकडे फिरत होता, या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात. ते एका गावात आला. मग गावात तो कुठेतरी राहायचा म्हणून एका माणसाने आपल्या घरातली एक बाहेरची छोटी खोली त्याला राहायला दिली. तिथे तो राहत होता. थोडा एक 15-20 महिना राहिला. एक दिवशी काय झालं, त्या गावात आग लागली मोठी. आणि आग लागली आणि त्या शेजारची सगळी 7-8 घरं त्याच्या घरासकट सगळी जळायला लागली. आधी थोडा वेळ प्रयत्न केला लोकांनी पाणी वारण्याचा आणि आग विझवण्याचा, पण जेव्हा खूप आग भडकली सगळे लोक घर सोडून निघून गेले. हा साधू बिचारा छोटंसं पाणी कुठल्या तरी त्याला भांड्यात मिळालं, त्या भांड घेऊन तो पाणी आग विझवायचा प्रयत्न करायला लागला. आणि मग सगळं झालं की आग आपोआपच विझली. हा आपला घामाघूम झाला. सगळे घरात राहणारे लोक पळून गेले. आणि हा साधू की ज्याला काही त्या घराबद्दल हे नव्हतं किंवा तो राहायला, फक्त काही दिवस तो राहिला होता म्हणून तो पाणी मारत राहिला.
मग त्याला नंतर कोणीतरी विचारलं की अरे तू का असं करत राहिलास? तो म्हणला घर को आग लगी है घर ढूंढता हूं. म्हणजे खरे जे प्रेमळ लोक असतात त्या अशा पद्धतीने प्रेम करत राहतात, कष्ट करत राहतात, त्यांच्या पद्धतीने जगत राहतात. अशा पद्धतीने स्वामीजी म्हणतात मी माझ्यासाठी सांगतोय, तुमच्यासाठी मी सांगतच नाही. आता आपण परा, पश्चंती, मध्यम आणि वैखरी ह्या गोष्टी बघितल्या. आता आपल्याला अनेक इच्छा असतात आणि त्या इच्छामध्ये आपल्याकडून अनेक गोष्टी होतात आणि तो हव्यास जो आहे तो हव्यास कमी केला नाही, आपली जर का वासना कमी केली नाही तर आपली शुद्धी होत नाही. म्हणून ह्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष एखादी कृती करच्या पाठीमागे ही परा, पश्चंती, मध्यम आणि वैखरी या ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. प्रस्तुत काळी सध्या माझी जी स्थिती आहे त्याच्यामध्ये अधिक हवं असं वाटणं ह्याचं नाव इच्छा आहे. त्यालाच म्हणतात काम किंवा कामना. आता ही इच्छा मध्ये विघ्न आलं तर निर्माण होते ती भय किंवा राग. म्हणजे इच्छा आहे मला, मी प्रयत्न करतोय, परंतु ती पूर्ण होत नाही, मग होईल का नाही ही भीती. आणि अडचण आली तर द्वेष. आता अडचण आली तर राग होतो निर्माण, परंतु खूप मोठं विघ्न आलं तर द्वेष वाटायला लागतो. मग काहीतरी एखादी गोष्ट मिळते पण आपल्याला अधिक हवं असं वाटायला लागतं, त्याला म्हणतात मोह. आणि कितीही मिळालं तरी समाधान न होणं त्याला म्हणतात हव्यास. आता स्वामीजी म्हणतात काम, इच्छा, मोह आणि द्वेष यांनी आपले डोळे पिवळे झाले आहेत म्हणून आपल्याला सत्य दिसत नाहीये. आपल्याला अनेक गरजा असतात, आवश्यक गरजा आहेत, नंतर सुरक्षिततेच्या गरजा आहेत, मानसिक गरजा आहेत, सेल्फ. आणि ह्या गरजा कधी न संपणार आहेत. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे एक गरजेतून दुसरी गरज, दुसरी गरजेतून तिसरी गरज, आणि मग शेवटी सर्वात अत्युच्च गरज जी आहे, एक मास्लो हायरार्की ऑफ ह्युमन नीड्स नावाची एक वेस्टर्न थिअरी आहे. त्याच्यात त्याने दिलाय की शेवटी म्हणजे आधी तुम्हाला फिजिओलॉजिकल नीड्स म्हणजे अन्न, पाणी, उबदारपणा, घर, हे सगळ्या गोष्टी लागतात. सेफ्टी नीड्स म्हणजे सिक्युरिटी, सेफ्टी, थोडे पैसे पाहिजे, थोडीशी सुरक्षितता पाहिजे. नंतर बिलॉंगिंगनेस आणि लव्ह नीड्स म्हणजे इंटिमेट रिलेशनशिप, फ्रेंडशिप, ह्या सगळ्या गोष्टी लागतात. मग एस्टीम नीड्स, प्रेस्टीज, फिलिंग ऑफ अकम्प्लिशमेंट लागते. आणि हे सगळं मिळाल्यानंतर अगदी थोड्या लोकांना फक्त सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणजे मी कोण आहे ही जिज्ञासा मिळते. हे लोक खूप कमी असतात. आपण तिथे जायला पाहिजे. गीता पण म्हणते मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चित ना वेद तत्वतः. तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या मागण्यामध्ये आणि हव्यासामध्ये गुंतलेलो राहतो. आता हव्यासाचे असंख्य प्रकार आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, अभिमान, अहंकार या सगळ्या गोष्टी आहेत हव्यासाच्या. खावं असं वाटतं, अनेक पद्धतीच्या गोष्टी, व्यसन करावीशी वाटतात, स्पर्श करावं असं वाटतं, वाचावं वाटतं, पाहावं वाटतं, वेगळ्या वेगळ्या निर्मिती कराव्याशा वाटतात, संपत्ती, सत्ता, ज्ञान, मान असं सगळ्या पद्धतीचं असतं. ह्या सगळ्या गोष्टीमधून आपलं जीवन अस्वस्थ होतं. आणि म्हणून जेव्हा पराता आपल्या हातात नाही पण पश्चंती ही जी पातळी आहे की आपला शोध सुरू होतो, आपल्या मनात जेव्हा अस्वस्थता निर्माण होते की मला हे पाहिजे, अशा असंख्य अस्वस्थता आणि असंख्य हव्यासामुळे आपण अस्वस्थ होतो. त्यावेळेला जेव्हा अस्वस्थता निर्माण होते त्यावेळेला आपल्या इच्छेचा शोध घेतला पाहिजे आणि योग्य अयोग्य त्याचं विश्लेषण करून चुकीची गोष्ट टाळून जर का आपण निर्णय घेतला, आपली सतसत विवेक बुद्धी वापरली, तर ती वापरल्यामुळे संयम जर का वापरल्यानंतर तर आपली कृती शुद्ध होईल, आपला हव्यास कमी होईल. आता हे परत सुद्धा साधनेचंच काम आहे. एकदम जमणार नाही पण हळूहळू जमायला लागेल. आणि त्यासाठी मनाची ठेवण बदलली पाहिजे. मनाची ठेवण बदलण्यासाठी तुम्ही कथा पुराण ऐकू गेला तर तिकडे झोप लागते आणि झोपेसाठी बिछाणावर पडल्यानंतर विचारचक्र सुरू होतं. आयुष्यात कधी कधी काय कराव्याचं भान राहत नाही. आणि म्हणून मनाची ठेवण बदलली पाहिजे, एकाग्रता बदलली पाहिजे, व्यवहाराचा हेतू बदलला पाहिजे आणि अशा पद्धतीने वासनांच्यावर आपण कंट्रोल मिळवला पाहिजे. ही साधन आहे. सगळ्या गीतेमध्ये आपल्याला संयमाचीच साधनं सांगितलेली असतात.
आता हे करत असताना आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आपल्या स्वतःमध्ये अनेक वाईट गोष्टी असू शकतात. पाप कळत नकळत घडलेलं असू शकतं आणि या सर्वाचा सकारात्मकतेने आपण स्वतः शोध घेतला पाहिजे. वाईट कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करायला लागला पाहिजे. म्हणजे स्वतःची वर्तन शुद्धी म्हणजे आचार आणि अशा ज्ञानाची माहिती इतरांना देण्यासाठी श्रमानंद म्हणजे प्रचार, या 2 पावलांनी आयुष्य चालत राहिलं तर आपली प्रगती होते. आणि त्यासाठी अखंड सावधानता हवी आणि हे सगळं निरपेक्ष भावाने अदत्तेनं घडलं पाहिजे. तरच आपली योग्य मार्गावर वाटचाल सुरू होत राहील. आणि शेवटचा भाग आता 1-2 मिनिटात की वर्तन बदल हवा आणि त्यातून आपलं मानसिक आरोग्य सुधारेल. दासबोधात समर्थांनी म्हटलेलं आहे, पेरिलय तैसे उगवते, बोलिनासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. आपण जे करू त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात पुढे रिझल्ट्स येतात. चांगलं धान्य पेरलं तर उत्तम पीक येईल आणि किडकं धान्य पेरलं तर पीक खराब होईल. जशाच तसा हा सृष्टीचा नियम आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या वर्तनावर आपलं भविष्य घडायला लागतं आणि त्यासाठी योग्य ती अभ्यास साधना कशी करायची, काय प्रयत्न करायचे, हा जो भाग आहे हा आपण आता पुढच्या वेळेला घेऊया, कारण वेळ संपत आलेला आहे. मी आता आपल्या नेहमीच्या प्रार्थनेकडे जातो. आत्मचिंतन प्रार्थना ही प्रार्थना मी या ठिकाणी मोठ्या याच्यात स्पष्टतेने म्हणतो. आपण या अर्थाचा विचार करा, कारण परत मगाशी प्रार्थनेचा आपण विचार केल्यानंतर त्या ठिकाणी साध्य साधन आणि साध्य साधन करण्यासाठी नेमकं काय करायचं सगळ्या प्रत्येक प्रार्थनेत सांगितलेलं. हे आत्मचिंतन प्रार्थना अशी आहे की स्वतःबद्दल हे चिंतन आहे आणि स्वतः काय करावं याच्याबद्दलचा विचार आहे. आपण शेवटची प्रार्थना म्हणतोय आज, माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजमर जसा वागलो तसं बनलं आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम.